करण्यासाठी अभिषेक पाटील यांच्यावर धन्यवाद संतोष. या ठिकाणी 12वा खेळाडू पाठवायचा तळोजा संघानं. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा येतोय. किशोर म्हात्रे गावपुरा आताचा गोलंदाज पंचांचा फ्री हिटचा इशारा आलाय. पहिल्या चेंडूवर एक चांगली सुरुवात या ठिकाणी बघायला मिळते आहे. ते अर्थातच गोलंदाजाकडनं खराब कामगिरी होती आहे आणि फलंदाजासाठी एक चांगला पुढे सुरुवात. कारण या एका चेंडूवरती उस्मान पटेल जो स्ट्रायकर एंडला उभा आहे अवांतरच्या मदतीनं सुयोग स्पोर्ट्स साजिद बाग तलोजा संघाला धावा मिळतात त्या 1. नॉट स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज अभ्या अर्थात विश्वजित म्हात्रे फ्रॉम दापोली. एका बाजूला विशाल जितेकर, दुसऱ्या बाजूला विश्वजित म्हात्रे. कोण या सामन्यामध्ये कशी कामगिरी करणार? कारण आपण बघतोय विश्वजित म्हात्रे अभ्या गोलंदाज किशोर खडे स्ट्रोक लगाला डीप एक्स्ट्रा कव्हरला. उस्मान पटेलच्या बॅट मध्ये निघाला एक जबरदस्त षटकार. अभिषेक खरं तर पाहुण्यांचं स्वागत उस्मान पटेल ज्याच्यासाठी तो म्हणजे सगळ्यांचा पसंतीचा फलंदाज आहे आणि तोच षटकार मारून त्याने पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं. सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर साहेब, परेश ठाकूर साहेब त्यांच्या समवेत असलेल्या सगळ्या पाहुण्यांचं षटकारानं त्यानं स्वागत केलं आणि षटकारी मारायचो ऑफ साईडला म्हणजे क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा फटका मारतोय तो उस्मान पटेल. नक्कीच क्रिकेटचं एक सौंदर्य दाखवलं उस्मान पटेलला. फ्री हिट वरती मारलेला षटकार. 7 धावा धावफलकावरती येतात. आपण बघताय या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत सुरू असलेला हा सामना या ठिकाणी आपण बघतोय. एक चांगली स्पर्धा इथे आयसी सिरीजच्या माध्यमातून भूषण पालिंगे जे या स्पर्धेचे मुख्य आयोजन करतात त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होतीये आणि या स्पर्धेच्या निमित्तानं पनवेलचे विद्यमान आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय प्रशांत दादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि TIPLचे संचालक व्यवस्थापकीय संचालक आदरणीय परेश ठाकूर साहेब त्यांच्या समवेत आमचे दुसरे मान्यवर भगत साहेब, नितीनजी पाटील, अनिलजी भगत साहेब, सुभाष म्हात्रे साहेब आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण बघतोय बरेच पाहुणे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रमंडळी. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रकार आपण बघतो. हा गोलंदाज हुशार आहे. किशोर म्हात्रेकडे बराच अनुभव आहे. किशोर म्हात्रेने भल्या फलंदाजांना नांगी टाकल्यास भाग पडलाय. किंवा गेली 25 वर्ष 20 ते 25 वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा हा किशोर या सामन्यात सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. एक चांगलं काम करतो. पहिल्या चेंडूवरती भलेही षटकार बसला असला तर एक चांगलं कमबॅक, एक चांगलं निवडून वापसी बघायला मिळते ती किशोर म्हात्रेकडून. हा चेंडू चांगला स्ट्रोक लगावला उस्मान पटेल. वॅकंट एरिया, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे मारलेला एक सुंदर असा षटकार. तेरा धाव फलकावरती आपल्याला आपण बघतोय. अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळते. उस्मान पटेल हे नाव जे क्रिकेटमध्ये 7 समुद्र पार गेलंय. पंचांचा नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतो. आपण बघताय फ्री हिट. नक्कीच आपण विचारणार पंचाला की कशा रीतीने या ठिकाणी नो बॉल आपल्याला आला. पण मेन यस पॅच चेंडूचा नो बॉल या ठिकाणी दिला गेलाय. जे अंपायर या ठिकाणी पंचांचं काम करतायत आणि त्यांनी या ठिकाणी नो बॉलचा इशारा दिलाय. एकूण धावा होत आहेत धावफलकावरती तर 14 धावा धावफलकावरती येत आहेत. आपण बघताय एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपण बघतोय. मी सन्माननीय लक्ष्मण शेठ पारिंगे आणि दिलीप शेठ पारिंगे यांना विनंती करणार आहे. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे तरुण तलबदार आणि कर्तव्यदक्ष असे आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत होत आहे. या ठिकाणी सन्माननीय लक्ष्मण शेठ पारिंगे आणि दिलीप पारिंगे यांच्या शुभ हस्ते आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांचे स्वागत या ठिकाणी होत आहे. त्यानंतर मी विनंती करतो भूषण पारिंगे युवा नेतृत्व आपण आपल्या शुभ हस्ते TIPLचे सन्माननीय व्यवस्थापकीय संचालक आणि युवा नेतृत्व सन्माननीय परेश दादा ठाकूर यांचे आपण या ठिकाणी स्वागत करावं.
आदरणीय परेशदादा ठाकूर यांच्या ठिकाणी स्वागत केले जात आहे. मी योगेश लहाणे आपल्याला विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय नितीन पाटील साहेब यांचे स्वागत करावं. योगेश लहाणे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नितीन पाटील यांच्या त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. नितीनजी पाटील यांचे स्वागत करतात योगेश लहाणे. मी विनायक पाटील आपल्याला विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते दापोली ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय सुभाषजी म्हात्रे साहेब यांच्या या ठिकाणी स्वागत करायचं. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचं आहे. मी समीर पारिंगे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय अनिल भगत साहेब यांच्या ठिकाणी स्वागत करावं. समीर पारिंगे यांच्या शुभ हस्ते स्वागत होते अनिल भगत यांचं. आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघतो. या व्यासपीठावरती बरेच मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. मी तर म्हणेन या ठिकाणी सामना आता चालू करायचं पंचांनी. सगळ्यांचं मी स्वागत करतो. संतोष व्यासपीठावरती जे जिल्हा अध्यक्ष आणि तरुण नेतृत्व बसलंय, ज्यावेळेस मी होळी या ठिकाणी मॅचला होतो, महाराष्ट्राला असं एक नेतृत्व मिळालंय, या पनवेलला असं नेतृत्व मिळालंय, या रायगडला असं नेतृत्व मिळालंय, महाराष्ट्राला नेतृत्व मिळालंय. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पंचांच्या नोबलचा इशारा येतोय. आणि वाईट महाराष्ट्राला असं नेतृत्व मिळालंय जे तरुण नेतृत्व, महाराष्ट्राचे दुसरे असे मुख्यमंत्री जे अगदी कमी वयामध्ये मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं आणि एक तरुण नेतृत्व ज्यांना साथ देत आहे ते प्रशांतदादा ठाकूर. त्यांच्या नेतृत्वाने एक मोठं काम या रायगड जिल्ह्यामध्ये केलं आहे. पण इथे मात्र पॉईंटचा वरून चेंडू मारलाय, सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या ठिकाणी मिळतात. एकूण धावा संख्या होती धावफलकावरती 19 धावा. संतोष चौधरी आपण बघताय, ज्या ज्या वेळेस सिलेक्शन होते त्या त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सभा आपण ऐकल्या. अगदी एवढं चांगलं ते बोलतात, अगदी मुद्द्याला धरून. आणि ज्यांच्या नेतृत्वाने या महाराष्ट्रामध्ये जी किमया केली त्यांच्या किमयाला तोंड नाही मी तर म्हणेल. ज्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं कमल फुलवलं, या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मला वाटतं 10 नगरपालिका महानगरपालिकांवरती त्यांनी आपली सत्ता एक हाती मिळवली. असं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालंय आणि त्यांच्या जोडीला असं हे नेतृत्व मिळालंय जे या महाराष्ट्रामध्ये फार चांगलं काम करत आहे. आणि खऱ्या अर्थाने मी आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या या टुर्नामेंटच्या माध्यमातून स्वागत करतो. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि एकूण धावा आल्या त्या 19 धावा धावफलकावरती आल्यात. एक चांगला सामना बघायला मिळतोय. भूषण पारिंगे जे युवा नेतृत्व त्यांच्या माध्यमातून गेली 6 वर्ष ही टुर्नामेंट आपण बघतोय आणि हे 6वं वर्ष या टुर्नामेंटच्या जेवढी टुर्नामेंटची आपण स्तुती करू तेवढी कमी आहे. यावर्षी प्रोग्रेस आहे आमदार साहेब, तर यावर्षी चारही बाजूला आपण मैदान बघतोय, खुलं मैदान. मागच्या वर्षी डिक्लेरेशन क्षेत्र होतं, पण यावर्षी चारही बाजूला अतिशय सुसज्ज असं हे बनवलेलं मेहनतीनं मैदान. 19 धावा होत आहेत. पहिलं षटक संपलंय. नवीन येणारा गोलंदाज रघु परदेशी, एक जादुई गोलंदाज, फिरकी गोलंदाज रघु परदेशी तयार. रघुचा हा चेंडू पूर्णपणे सफळ झालेत उस्मान पटेल आणि शॉट फाईन लेगला उस्मान पटेल. विश्वजित म्हात्रे या ठिकाणी बाब होतोय आणि हा पहिला हदरा पदोटे मिळतोय तो अर्थातच सीएफ स्पोर्ट साजिद बाग तळोजे संघाला. नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानाकडे होतोय तो सुनील चावडी या ठिकाणी मैदानाकडे वळतोय आणि स्ट्रायकर एंडला आता या ठिकाणी असणार तो मला वाटतं उस्मान पटेल, रायगड मधला एक दिग्गज फलंदाज ज्याच्या नावाचा दबदबा आहे. वीरेंद्र सेहवाग सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या बरोबर त्यांना फोटो सेशन करायला मिळालं. एक सामना 3 तास वीरेंद्र सेहवाग त्यांचा बघितला होता. एवढं भाग्य आजकाल क्रिकेट टेनिसमध्ये बघायला मिळत आहे. आणि TIPLच्या माध्यमातून परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक चांगली स्पर्धा आपण बघतो पनवेलला. कारण क्रिकेट आणि अन्य खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी आपण बघतो की हुलवालोड या ठिकाणी जे आदरणीय रामशेजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं स्टेडियम म्हणून आलंय की चांगलं खेळाडूंना स्थान मिळालं पाहिजे, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. पण इथे मात्र मिडविकेटच्या बाजूला मारलेला सुंदर फटका सीमा पार होतोय 4 धावांसाठी.
प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांनी पहिल्या फेरीचा चौथा सामना सुरू आहे. साजिद बाग सुयोग स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान आणि पंचांच्या बाईकचा इशारा येतो. आपण बघताय संतोष चौधरी की या ठिकाणी जो सामना सुरू आहे स्वरा कळंबोली आणि सुयोग स्पोर्ट्स साजिद बाग तळोजा. पहिल्यांदा फलंदाजी करताना दुसरं षटक सुरू असताना धावफलकावरती धावा आल्या त्या 24 धावा धावफलकावरती येतात. एक चांगला खेळ तमाम प्रेक्षकांना बघायला मिळतोय. सगळे प्रेक्षक शांतपणे क्रिकेटचा आनंद घेतात. आजकाल क्रिकेटचं जोहर एवढं वाढलंय की प्रेक्षक बघा अगदी या ठिकाणी शांतपणे सामना बघतात आणि खऱ्या अर्थाने ही खेळाडूंची प्रगती आपण बघतोय. जे प्लॅटफॉर्म मिळतात बरेच जणांच्या माध्यमातून आणि त्यामुळे आज हे खेळाडू आपलं नाव फार मोठ्या प्रमाणात कमवत आहेत. हे चांगलं आयोजकांचं सगळं श्रेय मी तर म्हणेन. हा चेंडू सुनील चावडे आपण बघतोय. चेंडू मिस होतोय. सरळ जातोय तो फाईन सीमारेषे पलीकडे नाना पवार चकला आणि चेंडू गेला सीमा पार चौकार. चार धावांच्या बरोबरीला एकूण धावसंख्या होती. धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागतात. 28 धावा धावफलकावरती लागतात. दुसरं षटक या ठिकाणी बघत सुरू आहे. रघु परदेशी हा गोलंदाज एक अनुभवी असा गोलंदाज आहे ज्याच्यामध्ये अनुभव फार मोठा आहे असा हा गोलंदाज रघु परदेशी ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली पण क्षेत्रखंडाला साथ देत नाहीये. त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी चुका होतात त्या क्षेत्रखंड करणाऱ्या स्वरा कळंबोली संघाच्या. हा चेंडू आपण बघतोय सफल होऊन खेळायचा प्रयत्न पंच आमच्या दिशेने वळतात. वाईट चेंडूचा इशारा करतात आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावा होत आहेत त्या 29 धावा धावफलकावरती येतात. गोलंदाज हा चेंडू सुंदर यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि सुनील चावडी सारखा एक आक्रमक विस्फोटक फलंदाज बाद होतोय. दुसरा आदरा मिळालाय सुयोग स्पोर्ट्स साजिद बाग तळोजा संघाला. धावफलकावरती धावा 2 षटकांचा खेळ या ठिकाणी वाजवत अजूनही संभ्रम बाकी आहे पण 29 धावा धावफलकावरती आल्या. नवीन फलंदाज मनीष शर्मा क्रमांक 4 वरचा फलंदाज मनीष शर्मा आपण बघतोय मैदानाकडे रवाना होतोय. अतिशय चांगली बॅटिंग ऑर्डर असलेली ही टीम आहे सुयोग स्पोर्ट्स साजिद बाग तळोजा. तमाम प्रेक्षकांनाही प्रश्न पडलाय की किरण पवार आकाश तारे जर कुठल्या टीम मध्ये खेळणार पण हे दोनही खेळाडू आज दिसत नाहीये त्या ठिकाणी प्रेक्षकांना. कदाचित ग्रामीण टुर्नामेंटचे सामने त्यांचे असल्यामुळे या ठिकाणी ते स्पर्धेत दिसत नाहीयेत. पण एक चांगले सामने तमाम प्रेक्षकांना या ठिकाणी भूषण पारिंगे आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आरसीसी क्रिकेट टीमच्या माध्यमातून बघायला मिळतात. एक चांगलं आयोजन आणि आजची जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय अस्मिता ठोंबरे हिच्या नावानं सुरू असलेली ही रायगड ओपन तालुका वाईज टुर्नामेंट. रायगड ओपन तालुका वाईज टुर्नामेंट आपण बघतोय. रायगडचे रथी महारथी या ठिकाणी बघायला मिळतात. गोलंदाजी करतोय तो गोलंदाज रघु परदेशी. स्ट्रायकर एंडला डावखोर आताचा फलंदाज मनीष शर्मा. हा चेंडू मनीष शर्मा जोरदार अपील केलंय. आपण बघतोय वाळचा हा ऋषी नाईक जोरदार अपील करतोय. कुठेतरी विचार करण्यास भाग पडतोय पंचाला ऋषी नाईक पण पंचाने आपल्या ठिकाणी निर्णय ठाम ठेवला. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्या त्या 29 पण अजूनही येणारे 3 षटकं शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार कशा रीतीने फलंदाजी होणार ते ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील ते संतोष चौधरी. धन्यवाद अभिषेक पाटील. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला शक्य नाही आणि पाहुणे या ठिकाणी बसलेत जे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांतदा ठाकूर साहेब. त्यानंतर आमचे परेश ठाकूर साहेब जे युवा नेतृत्व आणि टीआयपीएलचे व्यवस्थापक आहेत. त्यानंतर नितीन पाटील साहेब सुभाष म्हात्रे साहेब आणि अनिल भगत साहेब बरेचसे सगळे मान्यवर लक्ष्मण शेठ पारंगे आहेत. विनायक पाटील योगेश लहाने आमचे सचिन मते सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सामन्याचा आनंद घेतात. साजिद बाग तळोजा संघ नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करतोय. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. त्यानंतर मात्र रघु परदेशी भिगारीचा रघु परदेशी गोलंदाजानं थोडीशी फिरकी गोलंदाजी केली आणि थोडंसं लगाम लावला. सुनील चावडेने त्याला त्रिफळ केलं. विश्वजित
मात्रे जलबाद झाला आणि 2 बाद 29 अशी धावसंख्या होती सुयोग स्पोर्ट्स अजितबाग तळोजा संघाची आणि सोराव कळमोली संघाच्या पहिल्या षटक टाकलं होतं किशोर म्हात्रे आणि विकी पाटील या दोघांनी मिळून टाकलं होतं 19 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये रघु परदेशी याला 10 धावा दिल्या. तिसऱ्या षटक टाकतोय गोलंदाज राजू शिंदेचा चेंडू जातो सुंदर फटका मारला स्टेट ड्राईव्ह म्हणावा लागेल लांब आणि लॉंगऑफच्या मधून हा चेंडू सीमा पा जबरदस्त फलंदाजी करतोय उस्मान पटेल 3 चौकार आणि आता 2 षटकार मारले तर आतापर्यंत खेळतोय 24 धावांवर तो उस्मान पटेल. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. अको टप्प्यात चेंडू होता फिरवून मारण्याचा प्रयत्न ऋषी नाईक लोळून घेतोय झेल घेतोय त्यानं झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यानं ओळखलाय की उस्मान हवी झालाय. उस्मान जर चालला 5व्या षटकापर्यंत तर कदाचित आपल्याला हा सामना कधी होईल हे ओळखलंय ते ऋषी नाईकनं. पुन्हा एकदा राजू शिंदे गोलंदाजी करतोय तो भूम बंगला यांच्या बाजूनं. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. हा सुंदर फटका मारला यावेळेस मिड विकेट आणि लांबांच्या मध्ये मिड विकेटचं क्षेत्ररक्षक असं वाटलं होतं हा चेंडू अडवेल परंतु दडपण संतुलन मागतो ते नाना पवार तिथे चेंडू सुटला जातो आणि पुन्हा एकदा चौकार. गुणलेखक यावेळेस आमच्या बरोबर प्रत्येक पारंगे गुणतालिकेवर त्यांचं पूर्ण लक्ष स्कोर बोर्डवर. धावसंख्या होती ती साजिदबाग तळोजा संघाची 2 बाद 37. सुंदर चेंडू होता सुंदर क्षेत्ररक्षण केले खरं तर 4 धावा वाचवल्यात मिदर म्हणजे शॉर्ट पाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे. सुंदर चेंडू अडवला खरं तर 4 धावा त्याने वाचवल्या. जो विकी पाटील जो मुरबी संघातून खेळताना आपल्याला नेहमी दिसतो कबड्डीच्या मैदानावर 4 चेंडूवर 4 षटकार मारणारा हा विकी पाटील. खरं तर त्याने 24 धावांची गरज असताना 4 चेंडूवर 4 षटकार मारले होते. त्याची फलंदाजी विकेट बघितले तो विकी पाटील शॉर्ट पाईन लेगला चेंडू अडवतोय आणि 4 धावा अडवतोय त्या संघासाठी. पुन्हा एकदा सोरा कळमोली संघाचा शिंदे गोलंदाजी करतोय. नाना पवार जमिनीला खरं तर तो जमिनीवर कोसळतोय परंतु चेंडू मात्र जातोय सीमा पार. नाना पवारचं खराब क्षेत्ररक्षण. बऱ्याच दिवसानंतर या रसायनीकरांना खरं तर उस्मान पटेलची फलंदाजी पाहायची होती. बरेच वेळा आपण बघितलं अचानकच्या मैदानावरही उस्मान पटेल बरेच वेळा तर बऱ्याच सामन्यामध्ये इनफॉर्म आउटफॉर्म मध्ये होता परंतु यावेळेस मात्र 13 चेंडू मध्ये आतापर्यंत 32 धावा करतोय 5 चौकार आणि 2 षटकार मारतोय तो उस्मान पटेल. पुन्हा एकदा गोलंदाज शिंदे तयार खेळून मारण्याचा प्रयत्न बघा ऋषी नाईक चपळ आहे. त्यांना असं वाटलं की चेंडू सुटला उस्मान धावेल परंतु उस्मानी हुशार आहे. आखाती वाऱ्या केल्या. दुबईमध्ये खेळून आलेला उस्मान पटेल आपल्या जागेवर 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या होते साजिदबाग तळोजा संघाची 2 बाद 41 म्हणजे या षटकामध्ये आल्या त्या 12 धावा शिंदे यांच्या 41 धावा लागल्या. जवळजवळ 14 धावांच्या सरासरीने धावतो तो बाग तळोजा साजिदबाग आणि सुयोग स्पोर्ट्स म्हणजे दोन्ही नाव आहेत. सुयोग स्पोर्ट्स साजिदबाग तळोजा हा संघ 41 धावा त्यांच्या आतापर्यंत झालेल्या आहेत. आणि मगाचा सामना आपण बघितला अभिषेक त्याने ओळखलं की 47 धावा ज्या संघाने केल्या होत्या मगाशी विश्वजित ठाकूर ज्याच्यामध्ये होता मोठ्या आणि तो सामना त्याला गमावा लागला. जबरदस्त फलंदाजी केली होती एकूण मास्टर माइंड जो खोपोली संघाचा आणि खालापूरचा संघ होता मला वाटतंय तालुका संघ आहेत. आज अस्मिता ठोंबरे स्मृती चषकामध्ये आपण बघतोय आणि आता 2 षटकं अजूनही बाकी आहेत. जर उस्मान पटेलला जाळ्यात पकडलं चक्रव्यूह आखलं आणि उस्मान पटेल बाद झाला तर कदाचित धावा कमी होऊ शकतात परंतु उस्मान पटेल शेवटपर्यंत दाबला तर कदाचित इथे जे 41 दिसतात त्या 60-65 होऊ शकतात. हे संतोष आपला म्हणणार रास्तेकर उस्मान पटेल असा एक फलंदाज आहे की जो या सामन्यामध्ये कधीही काही कशीही फलंदाजी करू शकतो. एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज आहे. त्यामुळे उस्मानला रोखणं हे काम असेल मी तर म्हणेल सोरा कळमोली संघाचं पण उस्मानने शेवटपर्यंत राहणं ही त्याच्या कर्तृत्वाची किंवा त्याच्या खेळाची एक मी म्हणेल शैलीला दाखवायला लागणार या मैदानावरती ते उस्मान पटेलला. नक्कीच बघूया पुन्हा एकदा रघु परदेशी याच्या हातामध्ये चेंडू दिला. दोन्ही बाजूने स्विंग करतो चेंडू. कधी लेग स्पिन कधी ऑफ स्पिन अशा पद्धतीची गोलंदाजी करणारा मिश्रित गोलंदाजी करणारा हा गोलंदाज रघु परदेशी यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. आतापर्यंत त्याने पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये जर 1-2 विकेट मिळवल्या त्याने कमबॅक केलं तर कदाचित या सामन्यामध्ये तो सोरा कळमोली संघाला आणू शकतो. सुयोग स्पोर्ट्स साजिदबाग तळोजा संघाचा मनीष शर्मा यावेळेस फलंदाजी करतोय.
पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे 1+1 2 धावा मिळतात त्या साजिद बागतोळचा संकल आणि धावसंख्या होती ती 43. अवंतर धावा आतापर्यंत जर विचार केला तर 7 धावा बहाल केल्यात त्या 16 कळंबोली संघानं साजिद बागतोळच्या संघाला. स्ट्राईक गेला येतो यावेळेस तो जबरदस्त फलंदाजी यावेळेस उस्मान पटेल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतो. खरं तर उस्मान पटेल नॉन स्ट्राईक एंडला एक व्हाईट बॉल पडला 1+1 अशा 2 धावा मिळाल्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा उस्मान पटेल स्ट्राईक एंडला आला. उस्मान पटेलने 5 चौकार 2 षटकार मारून आतापर्यंत 32 धावांवर खेळतो तो उस्मान पटेल. एकही एकेरी दुहेरी धाव घेत नाही तो उस्मान पटेल. चौकार आणि षटकार टिकेमाळे नेहमी म्हणतात की काही ना काही तुपाशी नाही तर उपाशी. गोलंदाज रघु परदेशी रायडर राऊंड विकेट मारा करतो. सुंदर गोलंदाजी करतोय. जम बसलेला फलंदाज आणि त्याला चढवतो तो रघु परदेशी. रघु परदेशी याचं कौतुक केलं जात आहे त्याच्या सहकार्यांकडून. कारण या सामन्यामध्ये आतापर्यंत धावसंख्या थोडीशी जास्त आहे 43 धावा आहेत. या षटकामध्ये जर 4-5 धावा दिल्या तर कठीण होऊ शकणार नाही. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा उस्मान पटेलनं आपली तलवार चालवली. मिडविकेटच्या वरून मारलेला उत्तुंग गगनचुंबी षटकार. नक्कीच संतोष आपण बघितलं या ठिकाणी जे गीत लावलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडील अभिषेक आणि तलवारीचं नाव काढलं आणि त्यांनी आणि तशी या ठिकाणी घोषणा केली होती सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी की या महाराष्ट्रामध्ये. आणि तशा रीतीने काल रायगडलाही येऊन गेले मुख्यमंत्री साहेब. रायगडलाही ते आले होते शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी. कारण जे घरगुती यश त्यांनी मिळवलं त्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. आणि आपण बघतो ना एखादा वचन दिल्यानंतर त्या वचनाची पूर्ती त्यांनी केली. एक मोठं काम आहे मित्रांनो. लगेच अभिषेक छत्रपती शिवरायांचा या रायगडमध्ये या रसायनीमध्ये खालापूर तालुक्यातील ही टुर्नामेंट या ठिकाणी सुरू आहे. आपण तलवारीचं नाव काढलं आणि त्यांनी छत्रपतींचं गीत लावलं आणि ते एक धाव मात्र पहिल्या बऱ्याच वेळेला उस्मान पटेल लागतायत. त्या उस्मान सुयोग स्पोर्ट साजिद बागतोळच्या संघाच्या अर्धशतक धाव फलकावं लागतंय. टाळ्या वाजून आणि पहिली धाव घेतोय 39वी. खरं तर 3 षटकार आणि 5 चौकार मारल्यानंतर पहिली एकेरी धाव घेतोय तो उस्मान पटेल. आता स्ट्राईक एंडला येतो मनीष शर्मा. यावेळेस हा सामन्याचा आनंद घेतात पाहुणे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रसन्नदादा ठाकूर साहेब, परेश ठाकूर साहेब, त्यानंतर नितीन पाटील साहेब, सुभाष म्हात्रे साहेब, अनिल भगत साहेब, सगळी मान्यवर मंडळी. दिलीप पारंगे त्यांच्या समोर येत आहेत. आमचे लक्ष्मण शेठ पारंगे, विनायक पाटील, योगेश लहाने, सचिन मते, त्यानंतर आमचे सगळे यशवंत मांडे असतील, आमचे माधवशेठ भोसले, त्यानंतर आमचे भगवत, सगळी मंडळी या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. सगळे प्रेक्षक तमाम या रसायनिकर आणि युट्यूब वरही आपण बघतोय हे सामने. तिथे पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून संदेश शेळके असतील त्यांचे सगळे सहकारी आणि हे युट्यूबच्या माध्यमातून अतिशय सुंदर सामने तिथे बघायला मिळतात सगळ्यांना घरी बरेचसे प्रेक्षक. आता आणि ही जी गर्दी आहे खरं तर हे मैदान असं आहे अभिषेक, गर्दी आपल्याला तुरळक वाटते परंतु भरपूर प्रेक्षक आहेत. जागा जास्त असल्यामुळे बघा इकडे तिकडे जसं ऑस्ट्रेलिया आफ्रिकेमध्ये जसे आपण बघतो प्रेक्षकांनी तसे परंतु मनीष शर्मानं सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत पायलेटच्या वरून मारून षटकारानं केलं. पाहुण्यांचं स्वागत करूया. सोळा कळंबोली संघाने नाणेफेक जिंकली. चालू असलेला सामना आजचा पहिल्या फेरीचा 4था सामना आहे. तालुका वाईज अस्मिता कैलासवासी अस्मिता ठोंबरे स्मृती चषकाचा हा 4था सामना आहे पहिल्या फेरीचा. सोळा कळंबोली संघानं नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किशोर म्हात्रे आणि विकी पाटील या दोन्ही गोलंदाजांनी 19 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये. रघु परदेशीनं 10, 2 षटकामध्ये 25 धावा दिल्या. 1-2 विकेट त्याने घेतल्या. राजेश शिंदेनं 12 धावा दिल्या. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपला. उस्मान पटेल खेळतोय 39 धावांवर, मनीष शर्मा खेळतोय 6 धावांवर, सुनील चावडे 4 धावा मारून बाद झाला, विश्वजित मात्र 0 धावसंख्येवर बाद झाला. अजूनही 1 षटक बाकी आहे. उस्मान पटेल खेळतोय 39 धावांवर, 3 षटकार आणि 5 चौकार मारून. शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा अभिषेक पाटील.
धन्यवाद संतोष. अजूनही उस्मान पटेल मैदानावरती आहे. आपण बघतोय धावफलकावरती धावा येतात त्या आतापर्यंत 57 धावा धावफलकावरती येतात. शिवक स्पोर्ट्स साजिदबाग तळोजे संघाच्या स्वरा कळंबोली या संघाच्या बरोबर खेळताना एक चांगली फलंदाजी. उस्मान पटेल शेवटपर्यंत अजूनही विकेटवरती आहे. ही जमेची बाजू आहे मित्रांनो शिवक स्पोर्ट्स साजिदबाग तळोजे संघाला. कारण उस्मान पटेल असा एक विस्फोटक फलंदाज आहे की तो शेवटच्या घटकामध्ये आक्रमण करून 20 ते 25 धावा काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये असा हा उस्मान पटेल. पण गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज आणि गोलंदाज आपण बघतोय भूत बंगला एंड कडून मारा करतोय हरीफ. हा चेंडू सुंदर फटका मनीष शर्माच्या बॅटमधनं मिड विकेट सीमारेषे पलीकडे बेकळा षटकार आणि या 6 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होते 63 धावा. मनीष शर्माने एक सुंदर फटका मारला हरीफच्या गोलंदाजीवरती. त्याला विचार करण्यास भाग पडला. हरीफ तयार. हरीफचा हा चेंडू डावा फलंदाज डावखुरा गोलंदाज संतोष चौधरी. आपण बघतो क्रिकेटमध्ये डावखुऱ्या गोलंदाजाला जर कुठला औषध असेल तर तो डावखुरा फलंदाज. आणि हेच आपण बघतो या मैदानावरती 2 चेंडूवरती मनीष शर्मा 2 षटकार मारले आणि या 6 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे सुयोग स्पोर्ट्स साजिदबाग तळोजे संघाची 69 धावा. 69 लगातार 3 षटकार मारायला फलंदाज करू शकतो का आजच्या रायगड तालुका वाईज टीम मध्ये हे पाहणं फार गरजेचं आहे. मनीने 3 चेंडू 3 षटकार मारले असे मला माहिती सांगतात ते प्रतीक पालिंगे. 3 चेंडू 3 षटकार मारलेत. मनीष शर्मानं चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाजांना आता विचार करण्यास भाग पाडतोय. अरीफच्या गोलंदाजीवरती चांगले फटके. असं वाटलं प्रेक्षकांना बऱ्याच की उस्मान पटेलचं नाव फार मोठं आहे पण एखादा दिवस एखाद्याचा असतो संतोष. तसा आज मनीष शर्मा दिवस गाजवला मित्र म्हणेल पण उस्मानही कुठे कमी नाहीये. उस्मानने ही चांगली खेळी केली आहे. 19 चेंडूमध्ये 40 धावांचं योगदान देतोय तो उस्मान पटेल. आपण बघतोय चांगली फलंदाजी करतोय. अरीफ तयार. हा चेंडू मिस होतोय. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडला. चेंडू बाहेर निघतोय पण त्यांचा वाईड चेंडूचा इशारा येतोय. या वाईड चेंडूच्या मदतीनं एकूण धावसंख्या होते 70 धावा धावफलकावरती लागतात. अर्थातच सुयोग स्पोर्ट्स साजिदबाग तळोजे संघाच्या सुयोग स्पोर्ट्स साजिदबाग. हा चेंडू यावेळेस मात्र जातोय पुन्हा एकदा लॉंग हँड सीमारेषे पलीकडे. आपण बघतो ना संतोष चौधरी या 6 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होते 76 धावा. प्रेक्षकांना असं वाटलं की साजिदबाग तळोजे संघाचा उस्मान पटेल असे मोठे मोठे फटके मारून 50च्या वरती धावा करेल. तो त्याजवळ आलाही आहे पण मनीष शर्मा जो अचानक आला त्याने जो हल्ला चढवला पूर्णपणे घायल करून टाकला स्वरा कळंबोलीच्या गोलंदाजांना. या 6 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होते 76 धावा. 4 चेंडू 4 षटकार मारतोय तो फलंदाज. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम करतोय का हे पाहणं फार गरजेचं आहे. माजी उपसरपंच संजय सुयोग स्पोर्ट्स साजिदबाग दापोली. यस संतोष. आपल्याला असं वाटतं कधी टीमची नावं आपण बघतो ही टीम खेळते. दोन्ही आमचे सुयोग स्पोर्टचे जे सन्माननीय म्हात्रे साहेब आहेत सुभाष म्हात्रे ते या ठिकाणी मॅच बघतात आणि खरं आता दापोली संघ त्यांच्या मुलाच्या नावानं हा संघ या ठिकाणी खेळतोय पण चांगली कामगिरी करतोय मित्र म्हणेल. तसं म्हणायला गेलं तर चांगली कामगिरी या ठिकाणी होती आहे ती मनीष शर्माची. एकूण धावसंख्या 77. उस्मान पटेल मोठा फटका खेळायचा प्रयत्न. ऋषी नाईक आपण बघतो ऋषीनं आता चेंडू आपल्या हातातून घेऊन फलंदाजाला बाद केलं. पहिलं सत्र या ठिकाणी संपलं. धावफलकावरती धावा आहेत त्या 77 जिंकण्यासाठी गरज आहे ती येणारे 30 चेंडू आणि 78 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती या ठिकाणी स्वरा कळंबोली संघाला. या ठिकाणी आपण बघतोय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे तरुण तडफदार आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर. त्यानंतर सन्माननीय PIPLचे संचालक व्यवस्थापकीय संचालक परेश ठाकूर या नेतृत्व. त्यानंतर
नितीनजी पाटील, सुभाषजी म्हात्रे, अनिलजी भगत, विनायकजी पाटील, योगेश लहाणे, भूषण पारंगे असे बरेच या ठिकाणी भूषण पारंगे आयोजक आहेत. पण आमदार साहेब या ठिकाणी आले, त्यांनी आपला बहुमूल्य असा वेळ या स्पर्धेला दिला, त्याबद्दल आपला मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा जी आपण बघतोय गेली 6 वर्ष संपन्न होतीये एका चांगल्या वातावरणामध्ये. आणि या ठिकाणी आपण बघताय आमदार साहेब आले, त्यांनी या स्पर्धेला एक पूर्ण इनिंग ही सामना त्यांनी बघितला. इथे बसून महेश ठाकूर असेल सगळं नेतृत्व या ठिकाणी होतं आणि त्यांनी या सामन्याचा आनंद घेतला. त्याबद्दल मी आपला या आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आभार व्यक्त करतो. 30 चेंडू आणि 78 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सुरुवात कशी होणार हे ऐकण्यासाठी संतोष चौधरी यांच्याकडे. धन्यवाद अभिषेक. लोकप्रिय आमदार सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर साहेब वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी या ठिकाणी आले आणि त्यांचं या RCC क्रिकेट क्लबच्या वतीने आपण स्वागत करूया. पाहुणे या ठिकाणी निघालेले आहेत. 78 धावांची गरज आहे. ती स्पोर्ट्स साजिदगाव दापोली संघाच्या विरुद्ध स्वराज कळकोली या संघाला कठीण असं आव्हान. खरं तर 78 धावा कमी नाही आहेत, परंतु क्रिकेटमध्ये अनिश्चितता कायम असते आणि म्हणूनच क्रिकेटचं नाव आपण बघतोय हा उलट फेल. ज्या खेळामध्ये तो क्रिकेट हा खेळ सुभाष म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण स्पोर्ट्स साजिदबागचे जे फलंदाज आहे, दापोली संघाचे जे फलंदाज आहेत, त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली. मनीष शर्मानं 25 धावा केल्या तर 40 धावा केल्या. उस्मान पटेलनं 3 षटकार आणि 5 चौकार मारले तर मनीष शर्मानं लागोपाठ 4 चेंडूवर 4 षटकार मारून अतिशय उच्चांक या ठिकाणी गाठला. या अगोदरचे 3 सामने मी बघितलेले नाही, त्यामुळे किती धावाचा उच्चांक आहे ते आपल्याला माहित नाही. परंतु या सामन्यामध्ये 77 धावा उभारल्या त्या स्पोर्ट्स साजिदबाग दापोली या संघानं जिंकण्यासाठी स्वराज दापोली संघाला 78 धावांची गरज आहे. संतोष या ठिकाणी 78 धावांची गरज आहे. मी अस्मिता 11 रसायनी आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल या दोनही टीमच्या संघनायकाला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. अस्मिता 11 रसायनी आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल या दोनही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लगेचच टॉस करण्यासाठी यावं. भूषण पारंगे यांनी आमच्याशी संपर्क साधावा, कारण यानंतरचा होणारा सामना अस्मिता 11 रसायनी विरुद्ध मैत्री स्पोर्ट्स पनवेल. भूषण. सन्माननीय शेखर रानाडे साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि आमचे मोबाईलचे माझे उपसरपंच संजय पांगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही RCC रीचच्या वतीनं या ठिकाणी स्वागत. प्रमोद जांभळे, विश्वनाथ पाटील, रोशन पारंगे सगळी मंडळी या ठिकाणी आपण बघतोय. या संदीप माळी आमचे, त्यानंतर सगळी मंडळी या सामन्यांचा आनंद घेतात. सगळ्यांचं स्वागत करूया. 78 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय अभिषेक पूर्वी आपण हसी मजा करायचं भरपूर, परंतु आता अशी परिस्थिती आहे युट्यूबवर सगळे लाईव्ह ऐकतायत आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे फक्त काय चाललंय खेळपट्टीवर काय चाललंय तेच जास्त बोलावं लागतं. आपल्याला अगदी मॅच टू मॅच जे सामन्यात जे काय चाललंय तेवढंच आपण या ठिकाणी बोलू शकतो. पण 158 देश ऐकतोय आपण काय बोलतोय. 30 चेंडू आणि 78 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण बघताय येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 78 धावांची गरज आहे. सलामीची जोडी पाठवा आपण. चला, सुयोग स्पोर्ट्स संघानं आपलं क्षेत्रखंड लावायचं आहे. सुयोग स्पोर्ट्स साजिदबाग दापोली या संघानं आपलं क्षेत्रखंड लावायचं आहे. तर सलामीची जोडी आता मैदानाकडे रवाना झाली आहे, पण सुरुवात कशी होणार हे ऐकण्यासाठी संतोष चौधरी यांच्याकडे. विशाल जितेकर आणि ऋषी नाईक ही सलामीची जोडी मालवडे मैदानामध्ये जाते. आमचे नाना पवार आणि प्रवीण पवार यांचे पिताश्री पवार सर आज या ठिकाणी दिसत आहेत. त्यांचं पण या ठिकाणी स्वागत. बरेच वेळा आमच्या बरोबर ते असतात, समालोचने अतिशय सुंदर करतात ते आमचे पवार सर, त्यांचं पण या ठिकाणी स्वागत. आणि विनायक पाटील, योगेश लहाणे या सामन्यावर करडी नजर आहे. कुठे काय आहे, कुठे काय चाललंय याकडे पूर्णपणे लक्ष आहे. समीर पारंगे, त्यानंतर आमचे संदीप पाटील आणि विशाल पाटील यांचंही पूर्णपणे लक्ष आहे या सामन्यांवर. चला मॅच चालू करा. Yeah.
बघा अस्मिता 11 रसायनी आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल दोन्ही टीम या आपण मैत्री स्पोर्ट्स पनवेल आणि अस्मिता 11 रसायनी दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस खेळण्यासाठी या शंकर पारिंगे अस्मिता 11 रसायनी संघाचे कर्णधार तर आपण मैत्री स्पोर्ट्सचे कर्णधार ठिकाणी येत आहेत अतुल भगत यांच्या समवेत ते येत आहेत त्यांचं आपण स्वागत करूया दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या ठिकाणी होणार तो मैत्री स्पोर्ट्स पनवेल आणि अस्मिता 11 रसायनी अस्मिता 11 रसायनी आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल शंकर पारिंगे या ठिकाणी उपस्थित आहेत अतुलजी भगत पुन्हा एकदा तमाम क्रिकेट प्रेमींचं माझे साथी कॉम्पिटेटर अभिषेक पाटील मी स्वतः संतोष चौधरी माझे स्कोरर जे आमचे आहेत ते प्रतीक पारंगे दिलीप पारंगे यांचे सुपुत्र यावेळेस गुण तालिकेवर पूर्णपणे त्यांचं लक्ष आहे सांगतात की 3 चेंडूमध्ये 78 धावा करायच्या आहेत स्वरा कौबोली संघाला जर ऋषी नाईकची बॅट चालली तर कदाचित या धावाही कमी होऊ शकतात समोर त्याच्या बरोबर आहे दुसरा फलंदाज विशाल जितेकर जो सुयोगस्फोट दापोली संघाचं कर्णधार पद भूषवून आला विशाल जितेकर यावेळेस खेळतोय तो स्वरा कौबोली संघातून संतोष शांपूर सिंग यावर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्स 30 मधला खेळाडू आहे म्हणजे 30चा जो स्क्वॉड आहे त्यामध्ये अंकुर सिंगची निवड झाली आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे मित्र म्हणेन या आपल्या रायगडसाठी अंकुर सिंग त्यांना आपण शुभेच्छा देऊया दिल्ली डेअरडेव्हिल्स मध्ये 30च्या स्क्वॉड मध्ये त्याचा नाव आहे अंकुर सिंग अभिषेक 5-7 वर्षापूर्वी अचानकच्या मैदानावर आपण या गोलंदाजाला बघितलं होतं 10-12 पावलांचा रनअप असलेला हा अंकुर सिंग गोलंदाजी करण्यास सुरुवात करतोय ऋषी नाईक समोर 3 चेंडू 78 धावांची गरज अभिषेकनं स्तुती केली परंतु त्याचं लक्ष ऋषी नाईकचं लक्ष होतं ते माशाच्या डोळ्यावर अर्जुनासारखं आणि आज जबरदस्त मारलेला लोमांच्यावरील षटकार अस्मिता 11 रसायनी संघ आणि तिकडे मैत्री स्फोट आलाय नाणेफेकीचा कोल त्या ठिकाणी होणार आहे नाणेफेकीचा कोल केला जाईल आणि अभिषेक पहिले चेंडूवर षटकार मारला आणि इथे मात्र धोका होऊ शकतो धावला विशाल जितेकर माघारी परतू शकला नाही आणि पहिली विकेट गमावतो तो सोळा कळमुली संघ पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर बाद होतोय तो विशाल जितेकर धावची असं वाटलं होतं की सुरुवात चांगली होती जसं तसं उत्तर दिलं होतं ठोसा उत्तर दिलं होतं ते ऋषी नाईक या फलंदाजाने परंतु विशाल जितेकर नॉन स्ट्रायकेटला उभा होता कॉलिंगचा अभाव दोघांची एकमेकाकडे नजर नव्हती आणि त्यामुळे विशाल जितेकरची गाडी सुटली आणि धावचीत झाला तो विशाल जितेकर गलीच्या क्षेत्ररक्षकानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं चेंडू फेकला आणि विशाल जितेकरला नॉन स्ट्राईक केला धावचीत करून माघारी धाडले ते स्वरा कळमुली संघाचा विशाल जितेकर बाद होते सोटफोट साजिद बाग दापोली संघानं पहिली विकेट घेतली सुभाष मात्रे साहेब जे सरपंच आहेत या ठिकाणी बदलेत सामन्याचा आनंद घेतला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर पाठीमागे जातं ऋषी नाईक आणि 2 धावांसाठी धावत आहेत 2 धावा मिळतात त्या ऋषी नाईकला अजूनही तिकडे प्रेक्षक आहेत आमच्या
आयोजकही तिथे असतील. जर तिथे काय निर्णय असेल तर सांगा तिकडनं. सांगतात ते बघा, काहीच नाही. 2 धावा मिळतात त्या ऋषी नाईक पोहोचतो 8 वर. 16 तांबोली संघ 78 धावांचा पाठलाग करताना पोहोचतो 8 वर. 27 चेंडू 70 धावांची गरज असताना पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. ऋषी नाईक बाद मध्ये परततोय. आता मात्र पडझडीला सुरुवात झाली ती 16 तांबोली संघाची. संतोष, या ठिकाणी मी दापोलीचे सरपंच सन्माननीय सुभाष म्हात्रे साहेब आता विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या रात्रीचा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होणार आहे तो मैत्री स्पोर्ट्स पनवेल आणि अस्मिता 11 रसायनी या 2 संघादरम्यान आपण टॉस करावा. सन्माननीय सुभाष म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभाचा टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. प्रवीण त्याला आणायला बोल. शंकर पारिंगे आणि मैत्री स्पोर्टचे कॅप्टन आपण यावरती. दोन्ही टीमचे कॅप्टन यावरती. शंकर, नवीन फलंदाज मोरबी संघातून खेळणारा विकी पाटील यावेळेस जातो ते खेळपट्टीवर. 16 तांबोली आणि साजिदबाग दापोली, स्पोर्ट्स साजिदबाग दापोली या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना. 78 धावांचा पाठलाग. या अगोदर आपण बघितलं 39 धावा केल्या होत्या त्या स्पोर्ट्स साजिदबाग दापोली संघाच्या. उस्मान पटेलने केल्या होत्या 39 धावा, 3 षटकार आणि 5 चौकार. तर 4 षटकार मारताना 25 धावा केल्या होत्या मनीष शर्मानं. आता यावेळेस अश्विनच्या बॅट मध्ये पूर्णपणे पट्ट्यात येत नाही चेंडू. खरं तर हा इनसाइड एक त्याची लागते आणि स्क्वेअरली पंचांच्या दिशेने हा चेंडू जातोय. चेंडू उचलला जातोय तोपर्यंत 1 धाव घेतली ती अश्विननं आपलं खातं उघडलं. 9 धावा धावफलकावर लागतात. 78 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत अजूनही गरज आहे 25 चेंडूमध्ये एकूण 70 धावांची गरज आहे. ज्या विकी पाटीलला मी म्हणाल होतो अभिषेक पाटील कापोड्याच्या मैदानावर 4 चेंडूवर 4 षटकार मारले होते 24 धावांची गरज असताना त्या षटकारांची आठवण करावी लागेल ते विकी पाटीलला. कारण अजूनही अंतर भरपूर आहे. एकूण 70 धावा करायच्या 25 चेंडूमध्ये. अशा वेळेस जसे मनीष शर्माने 4 षटकार मारले तसे षटकार मारावे लागतील ते विकी पाटील आणि अश्विन या 2 फलंदाजांना. गोलंदाज अंकुर सिंग पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार बसल्यानंतर असं वाटलं होतं काहीतरी गडबड होईल, परंतु स्वतःला पुन्हा एकदा त्याने कमबॅक केलं, सावरलंय. त्या अंकुर सिंगने सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला. विकी पाटील याला काही समजलं त्या अगोदरच पहिलं षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती फक्त 9, जिथे 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 24 चेंडू आणि एकूण 70 धावांची अजूनही गरज आहे. ते 16 तांबोली संघाला. ऋषी नाईक बाद झाला, 8 धावाकडून झेलबाद झाला, विशाल चितेकर धावचीत झाला. सुरुवात खराब झाली परंतु अजूनही वेळ गेलेला नाहीये. कारण या कमी षटकाच्या क्रिकेटमध्ये 4 षटकांमध्ये 85 धावा होतानाही आपण बघितलेल्या आहेत. आता अजूनही 24 चेंडू आणि एकूण 70 धावांची गरज. मद्रे स्पोर्ट्स पनवेल या संघानं नाणेफेक जिंकले. यानंतर जो दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जो होणार आहे यानंतर अस्मिता रसायनी आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल या 2 संघांदरम्यान दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होणार आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. स्ट्राईक एंडला यावेळेस अश्विनला बऱ्याच वेळा दापोली संघाला बऱ्याच वेळा आपण बघितलंय वाचवले. आणि आता इथे स्ट्राईक एंडला जो गोलंदाज आहे तो मिथुन दापोलकर गोलंदाजी करणार. तो दानपटाच्या बाजूनं हायवेच्या बाजूने गोलंदाजी करणार तो मिथुन दापोलकर आणि समोर आहे तो अश्विन. 24 चेंडू 69 धावांची गरज. सामना सुरू येतो दापोली आणि कळवली यांच्यामध्ये. कळवली संघ पाठलाग करतो 24 चेंडू मध्ये 69 धावांचा. जबरदस्त फटका आवाज आल्यानंतर जसं चपकन मारावा तसा आवाज आला अश्विनला मारलेला हा उत्तुंग षटकार. धन्यवाद विजय मास्टर. 2 चेंडू आणि 2 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. ऋषी नाईक आणि विशाल चितेकर आणि धावसंख्या 15. जिंकण्यासाठी अजून 23 चेंडू मध्ये 63 धावांची गरज आहे. अभिषेक, आपण कित्येक वेळा बघितलं या कमी षटकाच्या क्रिकेटमध्ये कधी कधी आपल्याला वाटतं की आज संघ हारेल आता, परंतु अशा वेळेस कोणतरी मदतीला धावून येतो आणि जबरदस्त फलंदाजी. असं वाटलं होतं अश्विन करेल परंतु त्याने हा चेंडू गॅप त्याला मिळाली नाही आणि चेंडू हवेमध्ये शॉर्ट पॉइंटला टिपला जातोय तो अश्विन.
नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातो तो संदेश असं वाचलं. सुरुवातीला असं वाटलं ऋषी नाईक काहीतरी करेल, त्यानंतर वाटलं विशाल जितेकर धपचित झाला. त्यानंतर ऋषी नाईकने जो पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, खरं तर असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं वाटलं तर ऋषी नाईक ही जी अडकलेली नाही आहे ती पार नेल, किनाऱ्याला लागेल, परंतु ऋषी नाईक बाद झाला. विशाल जितेकर त्याच्या अगोदर धावचित झाला आणि अश्विनने एक षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या. त्या 16 कळबुली संघाच्या परंतु पुन्हा एकदा आशा मावळल्या. अश्विन बाद झाला. आता 22 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. संदेश नवीन जो फलंदाज आहे, संदेश पाटील नवीन फलंदाज आणि नॉन स्ट्राईक केलाय तो विकी पाटील. या दोन्ही पाटील बंधूंना तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभिषेक आपण बघितलं, बरेचसे पाटील वरच्या सगळे मंत्री पूर्वी आमदार खासदार सगळे पाटील, तसे या दोन्ही पाटीलांना मिळून राज्य करावे लागेल. या धावांचा पाठलाग करावा लागेल. इथे सिडी मिडॉपला हलकेच चेंडू तटावला. एक धाव घेतली ती फलंदाज संदेश पाटील यांनी. धावसंख्या झालेली ती 16, जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 62 धावांचं मोठं लक्ष्य, मोठं आव्हान आहे ते 16 कळबुली संघाबरोबर. विकी पाटील मी म्हणालो कामोड्याच्या मैदानावर 24 धावांची गरज होती 4 चेंडूंमध्ये. अशा वेळेस 4 षटकार मारून सामना जिंकून दिला होता तो मोरबी संघाला. तोच विकी पाटील आता स्ट्राईक केला आणि त्याच षटकाराची आठवण करावी लागेल ते विकी पाटीलला. पंच आमचे दोन्ही पंच मोहम्मद रफिक आणि कांबळे दोन्ही पंचांचे या ठिकाणी स्वागत. आणि बघा मी म्हणालो की त्या षटकारांची आठवण करावी लागेल विकी पाटीलला आणि त्याने एक जबरदस्त फटका, टायमिंग सुरेख होतं, मिड विकेटच्या वरील षटकार. संतोष विखे पाटील आता जोहर दाखवेल. विखे पाटील आता शेवटपर्यंत हा गरजेचा आहे मी तर म्हणेल सरा बाहुबली संघासाठी. आणि विकी जर का शेवटपर्यंत टिकला तर हा सामना सुद्धा सोपा असणार आहे सरा बाहुबली संघाला. खरं तर अभिषेक विशाल जितेकर मी म्हणालो की असा नेहमी टीकेमाळी म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुम्ही जर सुरुवातीला प्रभाव टाकला तर तुम्ही शेवटपर्यंत तुमचा शेवट चांगला होऊ शकतो. परंतु विशाल जितेकर यांनी जी घाई केली आणि तो बाद झाल्यानंतर लगेच ऋषी नाईक याच्यावर दडपण वाढलं आणि तो बाद ऋषी नाईक बाद झाले. आणि आता परिस्थिती खरं तर विकी पाटीलने जर अशाच पद्धतीची फलंदाजी केली तर कदाचित या धावा कमी वाटतील. परंतु इथे विकी पाटील डेंजर झोन मध्ये परंतु आपल्या क्रीज मध्ये ते पोहोचतायत. विकी पाटील पोहोचतोय 7 वर. संघाची धावसंख्या होती ती 23, जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. हवाई सफर करावा लागेल. अभिषेकने सांगितलं की बरेचसे टेनिस क्रिकेट मधले खेळाडू आजकाल आपण बघतोय दुबई वाऱ्या करतायत, आखातामध्ये जात आहेत, परंतु काही खेळाडू असे आहेत की खेळाडू व्यक्ती विसरलेले आहेत. क्रिकेट तुमचं पोचलंय आता समुद्र पलीकडे, परंतु पंचांची कसं वागायचं, कोणाशी कसं बोलायचं हे अजून बरेचसे खेळाडू विसरलेले आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न संदेश पाटील यांचा पंच आपल्याकडे वळलेत आणि काही नसताना खरं तर दिवाळी नाही, दसरा नाही आणि 5 धावांचा बोनस मिळतोय. तर स्वरा कळबुली संघाला आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 19 चेंडू आणि 50 धावांची. अभिषेक खरं तर या 5 धावा लकी आहेत. कधी कधी असं म्हणतो आपण की आपल्या म्हणजे आपण जे मेहनत करतो त्याच्याबरोबर दैवाची साथ असणं गरजेचं असतं. 19 चेंडू 50 धावांची गरज. गोलंदाज मिथुन दापोलकर तयार. जबरदस्त षटकार मारतो तो फलंदाज संदेश पाटील. मिड विकेटच्या वरून रस्त्याच्या बाजूला मारलेला उत्तुंग षटकार. अभिषेक आता आपण बरेच वेळा म्हणतो की क्रिकेटमध्ये हा जो सामना सुरू आहे आपण बघितलं की जो आपण बघितलं उस्मान पटेलचा संघ सो स्पोर्ट्स दापोली संघ, सो स्पोर्ट्स अजितबाग दापोली या संघानं ज्यावेळेस 77 धावा केल्या, 78 धावांचं लक्ष होतं 30 चेंडूंमध्ये. जवळजवळ 16 पेक्षा कमी म्हणजे 15 पेक्षा जास्त ऍव्हरेज होतं आणि अशा वेळेस 2 षटकांमध्ये 34 धावा आल्या. त्या 78 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये अंकुर सिंग 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये मिथुन दापोलकर महागडा ठरला.
25 धावा त्याला दिल्यात. आता अजूनही 18 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे, परंतु त्या कशा पद्धतीने येतात हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा अभिषेक पाटील यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद संतोष. आपण बघतो शेवटच्या 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 12 चेंडू 34 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या त्या स्वरा कळंबोली संघानं. अंकुर सिंग आपण बघतोय, विकी पाटील एक मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये. विकी पाटील जो सायकल एंडला उभा आहे आणि या चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. वेगळ्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आणि स्वरा कळंबोली संघाला गरज आहे ती 44 धावांची. स्वरा कळंबोली आणि सुयोग स्पोर्ट्स साजिद बाग दापोली असा हा संघ, दोन्ही संघ एकमेकांच्या समोर झुजतात. शेवटचे 17 चेंडू 44 धावांची गरज आहे. विकी पाटील तयार. हा चेंडू आपण बघतो, अंकुर सिंग चांगली गोंधळी करतोय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन बघायला मिळत आहे. अभिषेक खरं तर अंकुर सिंग आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये पण 9 धावा ज्याला दिल्या, तर अशा वेळेस त्याला सावध पवित्र घेऊन खेळायला पाहिजे. किमान 10-12 जरी धावा आल्या म्हणजे बघून त्याला खेळायला पाहिजे. नक्कीच त्याच्या चेंडूची पाळ करण्याची गरज आहे. अंकुर सिंग एक मुरलेला गोलंदाज आहे, पुन्हा एकदा संधी मिळणार नाही हे ओळखणं गरजेचं होतं. विकी पाटीलला धावचीच्या रूपात विकी पाटील बाद झालाय. एक अजून एक हादरा मिळालाय तो स्वरा कळंबोली संघाला. 16 चेंडू बाकी आणि गरज आहे ती 44 धावांची. अभिषेक कधी कधी असं होतं की क्रिकेटमध्ये आपण बघतो की 2 चेंडू डॉट गेले. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर संतुलन हरून बसले तो विकी पाटील आणि धावची 2 टप्प्यामध्ये परत 3 चेंडू सुंदर टाकलेत. त्या अंकुर सिंगनं आतापर्यंत अंकुर सिंगचा जर प्रवास आपण बघितला तर 9 चेंडू त्याने टाकलेत आणि 9 धावा दिल्यात. नक्कीच 9 चेंडू 9 धावा दिल्यात म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू या षटकाचे संपले. शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि स्वरा कळंबोली संघाला 44 धावांची गरज आहे. 15 चेंडू 44 धावांची गरज आहे. आपण बघतोय प्रवीण घरात यावेळेस मला वाटतं मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाचा हिस्सा पडण्याची शक्यता आहे. तर प्रवीण घराच्या नेतृत्वाखाली काल काळुंद्रे संघाने पुढे मजल मारली. काल शिवकर संघ पुढे गेला. तिरंदाज शिवकर आणि काळुंद्रे या 2 टीम्स पुढे गेल्या. नक्कीच अभिषेक आपण या ठिकाणी बघतोय आपले योगेश लहाने असतील, सचिन मते असतील, दिलीप पारंगे असतील. बरेचसे सचिन मते पण लेदर खेळलेत, दिलीप पारंगे पण लेदर क्रिकेट खेळलेले आहेत आणि सुभाष म्हात्रे साहेब बसलेत जे दापोली संघाचे जे त्यांच्या बरोबर आलेले आहेत. त्यांच्या मुलाचं नाव आहे मला वाटतं सुयोग स्पोर्ट्स आणि त्यांचा संघ या ठिकाणी खेळतो. त्यानंतर विनायक पाटील सगळे आनंद घेत आहेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा विकेट जाते की काय जोरदार अपील करतात परंतु पंच आपल्या जागेवर आहेत. नक्कीच पंच आपल्या जागेवरती आहे, डिस्कस करतायत. पुन्हा एकदा आपण बघतोय त्या ठिकाणी मेन अंपायर आणि स्केअरलेग अंपायर. इथे गोलंदाजी चांगली होती आहे. अंकुर सिंग असं वाटलं संतोष पहिल्या चेंडूवरती मोठा फटका गेला पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती, पण त्याच अंकुर सिंगनं त्यानंतर जे काही कमबॅक केलं ना अगदी वाखाणण्याजोग आहे. आपण या ठिकाणी मिथून दापोलकरचा जर अपवाद वगळला तर गोलंदाजी फार चांगली होती आहे. मी तर म्हणेल सुयोग स्पोर्ट साजिद बाग दापोली संघाची. अभिषेक कधी कधी असं असतं की पहिला सामना ज्यावेळेस खेळतो एखादा गोलंदाज त्याला खेळपट्टीचा अंदाज येत नाही. अशा वेळेस पहिला चेंडू खराब पडला होता अंकुर सिंगचा, पण या दुसऱ्या षटकामध्ये त्याने जबरदस्त कमबॅक केलंय. विकी पाटील सारख्याला धावचित केलाय आणि आता परिस्थिती 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव दिलेला नाही. 4 चेंडूत एकही धाव नाही. याचा अर्थ 14 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. अंकुर सिंग तयार. अंकुर सिंगचा हा चेंडू आपण बघतोय प्रवीण संतोष आपण जर बघतोय हा गोलंदाज फार चांगलं काम करतोय. धावफलकावरती धावा एकही येत नाही. 5 चेंडू त्याने फेकलेत आणि एकही धाव खर्च करत नाही. 13 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. अभिषेक ज्यावेळेस इतके जबरदस्त फलंदाज समोर असताना जर मेडन षटक टाकलं तर याचं कौतुक करावं तितकं कमी होईल. आणि म्हणून तर दिल्ली डेव्हिस सारख्या संघामध्ये 30 मध्ये निवड करण्यात त्याची आली आहे. आपण बघतो हा चेंडू फाईन लेवल जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती फलंदाज किशोर म्हात्रेला 2 धावा मिळाल्या. या 2 धावा निर्णायक आहेत. या 2 धावा खऱ्या अर्थाने मिळेल सुयोग स्पोर्ट साजिद बाग दापोली संघासाठी महत्वाचे आहेत. केवळ कारण हे षटक फार महत्वाचं होतं संतोष. पण आता येणारे चेंडू 12 बाकी आहेत आणि गरज आहे ती 42 धावांची. 12 चेंडू 42 धावांची गरज आहे. 36 धावा धावफलकावरती येतात. शेवटचे 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. 12 चेंडू 42 धावा. असं वाटलं प्रेक्षकांना की हा सामना शेवटच्या खेळापर्यंत येणार, पण हे षटक फार महत्वाचं आहे.
या षटकामध्ये किमान 20-22 धावा आल्या पाहिजेत. या षटकामध्ये किमान 20च्या वरती धावा जर का आल्या तर संतोष हा सामना शेवटपर्यंत येणार. तमाम प्रेक्षकांची जी इच्छा आहे की सामना नेट टू नेट फाईट व्हायला पाहिजे, तसा फाईट होऊ शकतो. पण या षटकामध्ये 20 पर्यंत धावा येणं गरजेचं असतं. अभिषेक कदाचित या 12 चेंडूमध्ये 42 धावांची जी गरज आहे सोरा कळंबोली संघाला, त्यांनी जर खरं तर मी म्हणालो की अंकुर सिंग सामन्याजवळ एखादा फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज असतो, अशा वेळेस आपल्याला कळतं की या गोलंदाजावर जर आपण उलटे सुलटे मारायला गेलो तर कदाचित विकेट जाऊ शकतात. अशा वेळेस सावध पवित्र घ्यायला पाहिजे होता. 10-12 जमिनीलगतचे 10-12 धावा जरी आल्या असत्या अंकुर सिंगच्या या षटकामध्ये, तर 12 चेंडूमध्ये आता 42 धावांची गरज आहे. तिथे कुठेतरी 30-32 धावांची गरज असती ती सोरा कळंबोली संघाला. नक्की सोरा कळंबोली संघाला त्याला ओळखायला पाहिजे होतं. हा गोलंदाज एवढा चांगला अंकुर सिंगच्या गोलंदाजीवरती किमान 7-8 धावा तरी घ्यायला पाहिजे होत्या. त्याने आक्रमण करायची सुरुवात केली की ते कुठेतरी फसले म्हणतात सोरा कळंबोली संघाचे फलंदाज. पण अजूनही काही बिघडलं नाहीये. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 42 धावांची. 12 चेंडू 42 धावा. हे षटक महत्वाचं आहे. रवी सोळंकी अंडर 19 खेळायला रवी सोळंकी. पण मी राहुल शेख जो मुंबई इंडियन्सचा प्लेअर त्याच्याशी बोललो, तो म्हणाला टेनिस आणि लेदरमध्ये फार फरक आहे, त्यामुळे इथे चेंडूला वळण मिळेलच याची शक्यता फार कमी आहे. चेंडूला बळ मिळला. अभिषेक तसं बघितलं तर पूर्वी असा नियम होता की जे लेदर खेळायचे ते टेनिस खेळत नव्हते, असा नियम होता. परंतु आता लेदर खेळणारेच टेनिस खेळतात. टेनिस खेळात लेदरकडे 12 चेंडू आणि गरज जिंकण्यासाठी 42 धावांची. गोलंदाज तयार. रवी सोळंकी स्ट्रायकर एंडला उभा आहे. तो फलंदाज संदेश पाटील. संदेश पाटीलला चांगले फटके मारले. हा चेंडू सुंदर फटका क्षेत्राच्या चेंडूच्या खाली आणि संदेश पाटील या ठिकाणी आपण बघतोय मोठा फटका खेळतोय. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज बाद होतोय संदेश पाटील. धावफलकावरती धावा आहेत त्या 36. येणाऱ्या 11 चेंडू आणि 42 धावांची गरज. श्रीकांत डांगळे नवीन फलंदाज. श्रीकांत डांगळे संतोष एक जमाना होता. श्रीकांत डांगळे पनवेल संघाचा असा आक्रमक विस्फोटक फलंदाज, एक उत्कृष्ट यष्टीरक्षक श्रीकांत डांगळे या सामन्यात कशी कामगिरी करणार हे सोरा कळंबोली संघासाठी ते फार महत्वाचं आहे. 11 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. 11 चेंडू 42 धावांची गरज. श्रीकांत डांगळे जातोय खेळण्यासाठी. सायकर एंडला उभा आहे तो फलंदाज किशोर म्हात्रे आणि नाव सायकलला श्रीकांत. शेवटच्या 11 चेंडू 42 धावांची गरज. यानंतर सुद्धा चांगला सामना होणार. अमित म्हात्रे, त्यानंतर शंकर पारिंगे, मुकेश मुंडे, अशा गणेश पारिंगे असे दिग्गज रसायनीचे या ठिकाणी बघायला मिळणार आपल्याला. आणि मनीष सात्रे असेल, त्यानंतर संभाजीचा आपला गोलंदाज नागपूर आताचा संदेश. हा चेंडू यावेळेस मात्र आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न, पण त्यांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. वाईट चेंडूच्या मदतीने धाव फलकामध्ये वाढ होतीये. धावा वाढतायत. 78 धावांचा पाठलाग करताना 37 धावा. शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आहेत आणि सोरा कळंबोली संघाला गरज आहे ती 41 धावांची. 11 चेंडू 41 धावांची गरज आहे. सामना चांगला होतो. दोन्ही संघाच्या खेळाडूंना एकमेकाचा खेळ चांगला माहिती आहे. दोन्ही खेळाडूमध्ये बहुतेक पनवेलचे खेळाडू आपण बघतोय या मैदानामध्ये. हा चेंडू बॅटची कळा घेऊन जातोय सरळ दरम्यान सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावा मिळाल्या त्या किशोर म्हात्रेला. या 4 धावांच्या बरोबरीनं 78 धावांचा पाठलाग करताना धावा येत आहेत त्या 41. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि 37 धावांची गरज. 10 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. संतोष चौधरी हा सामना वाटतोय तेवढा सोपा नाहीये. तो साजिदबाग स्पोर्ट्स तळोजे संघासाठी किंवा दापोली संघासाठी अर्थात. पण या सामन्यामध्ये मोठे फटके आले पाहिजे, असे मिनिट आले पाहिजेत. आपण बघतोय सभ्य कामगार प्रयत्न चांगले केले पण चेंडू जातोय तो 6 धावांसाठी षटका. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. आपण बघतो येणारे 9 चेंडू बाकी आहेत. 31 धावांची गरज. धावफलकावरती धावा येतात आतापर्यंत 47 धावा. शेवटच्या 9 चेंडू मध्ये गरज आहे सोरा कळंबोली संघाला 21 धावांची.
नऊ चेंडू 31 धावा. आपण बघताय चांगले सामने तमाम प्रेक्षकांना बघायला मिळतात. चांगली लढत त्यानंतर होणार आहे. आपण बघताय नंतरचा सामना अस्मिता 11 रसायनी विरुद्ध मैत्री स्पोर्ट्स पनवेल. मैत्री स्पोर्ट्स पनवेलचा प्रवीण घरात कदाचित हिस्सा होऊ शकतो. अजित बाग यस. 9 चेंडू 31 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण बघतोय तो रवी सोळंकी तयार. संतोष हा सामना आता चांगला होतोय. दोन्ही संघाच्या बाजूला सामना एक चांगली करवट घेतोय. दोन्ही संघाच्या बाजूला सामना घेतोय. हा चेंडू टप्पा पडलाय. वाईट चेंडूचा इशारा येतोय. वाईट चेंडूच्या मदतीने पुन्हा या सामन्यात रंगत निर्माण झाली आहे. तसा सामना दोन्ही संघाच्या बाजूला. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे सोळा कळंबोली संघाला 30 धावांची. 9 चेंडू 30 धावा. 9 चेंडू 30 धावा. एखादा षटकार एखादा चौकार पुन्हा या रंगत निर्माण करू शकतो. आणि संधी आपण बघतो संतोष हा सामना चांगला होणार आहे. तर दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू 30 धावांची गरज. हा चेंडू किशोर मात्रेचा मिस टाइम बघायला मिळाला. एक धाव मिळत्या चेंडूवरती चौकार किंवा मोठा फटका तर अपेक्षित होता. 21 धाव या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती धाव फलकावरती 49. शेवटचे 8 चेंडू आणि 29 धावांची गरज. महेश तळवे मास्टर माइंड आपण बघतोय. मला वाटतं कोहली कोपरला त्यांना जायचंय ट्रॅक सहित काय असतील. कारण आज दोन्ही संघासाठी फार महत्वाचा दिवस. कालचा वाकपिल्ला त्यांनी काल चांगलं काम केलं आणि वाकपिल या ठिकाणी पूर्वी संघानं. पण या सामन्यात 8 चेंडू 29 धावांची गरज आहे. 8 चेंडू 29 धावा. सायकल एंडला श्रीकांत डांगळे. 8 चेंडू 29 धावांची गरज. संतोष एखादा षटकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक चांगली झुंज निर्माण करू शकतो. एक चांगलं युद्ध त्या सामन्यात होऊ शकतं. पण मोठ्या फटक्याची गरज आहे ती सोळा कळंबोली संघाला. रवी तयार. रवीचा हा चेंडू यावेळेस मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. श्रीकांत डांगळे आपण बघतोय स्ट्राईक क्रुडेड होत नाहीये. किशोर मात्र धावचीत होतोय. अजून एक हादरा मिळतोय या मैदानावरती. तो सोळा कळंबोली संघाला. शेवटचे 7 चेंडू बाकी आणि 29 धावांची गरज आहे. 7 चेंडू 29 धावा. ऋषी नाईक 5 झालेत. मला असं वाटतं ऋषी नाईक अजूनही शिल्लक आहेत त्यांचे. पण तेवढी क्षमता ऋषी नाईक मध्ये 7 चेंडू मध्ये 4-5 षटकार मारायची. पण तो 5 झालाय सलामीला गेलेला ऋषी नाईक. विशाल जितेकर बाद झाला धावचीच्या रूपात. तो धक्का आहे मी तर म्हणेन या ठिकाणी सोळा कळंबोली संघाला. 7 चेंडू 29 धावांची गरज आहे. पण या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर हा सामना चांगला होणार आहे. या चेंडूवरती षटकार किंवा चौकार गरजेचा आहे. तो सोळा कळंबोली संघाला. 7 चेंडू 29 धावांची गरज. 7 चेंडू 29 धावा. बराच वेळ चाललेला हा सामना. या सामन्यात बराच वेळ घेतला जातोय. एवढा अटीतटीचा सामना बघायला मिळतोय तो प्रेक्षकांना. हा चेंडू यावेळेस मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. दुर्गाव चेंडूचा खेळ वाजवणे संपला. पहिली 4 षटके संपली. धाव फलकावरती धावा त्या 49. शेवटचे 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. पण येणाऱ्या 6 चेंडू मध्ये सोळा कळंबोली संघाचे फलंदाज 29 धावा करणार का? याच्या उलट एखादा गोलंदाज या धावा रोखेल का? या सामन्यामध्ये काय घडणार आहे? सुयोग स्पोर्ट्स साजिदबाग दापोली संघ जिंकणार की सोळा कळंबोली संघ आपल्या या सामन्यामध्ये एक धक्कादायक निकाल देणार? हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील ते संतोष चौधरी. धन्यवाद अभिषेक पाटील. 6 चेंडू 29 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना म्हणता येणार नाही. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण एका षटकामध्ये 34 धावा येताना बघितल्या, 36 धावा येताना बघितल्या. अशा वेळेस जे दोन्ही नवीन फलंदाज श्रीकांत डांगळे स्ट्राईक एंडला राजू शिंदे आणि नॉन स्ट्राईक एंडला श्रीकांत डांगळे. तर अशा वेळेस 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना या सामन्याची चित्र स्पष्ट होतील. सोळा कळंबोली संघाला गरज आहे जिंकण्यासाठी आणि स्पष्ट होतील 2 चेंडूमध्ये. पहिल्या 2-3 चेंडूवर या सामन्याचा निकाल लागेल. एकदम मोठे फटके आले तर हा सामना शेवटपर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये जाऊ शकतो. आपण बघतो उस्मान पटेलचा जो सुयोग स्पोर्ट्स साजिदबाग दापोली हा संघ सुभाष म्हात्रे साहेब यांच्या मुलांच्या नावाने जो संघ ते सरपंच आहेत दापोलीचे त्या ठिकाणी बसलेत. सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांचा संघ मजबूत अवस्थेमध्ये. बघा गोलंदाज शेवटचा अरबाजचा
सहा चेंडू सुंदर टप्पा टाकलेला, परंतु ऑफस्टमच्या थोडासा जास्त बाहेर पंचाने तो वाईट घोषित केला. 6 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. अर्थात शेवटचं षटक टाकतोय स्पोर्ट्स साजिदबाग दापोली संघासाठी. स्वरा कळंबोली संघाचे सगळे फलंदाज, जे आघाडीचे फलंदाज सगळे बाद झाले. ऋषी नाईक, विशाल जितेकर, अश्विन, विकी पाटील, संदेश एक षटकार मारला, विकी पाटील एक षटकार मारला, तर किशोर मात्रेनं एक षटकार एक चौकार मारला. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर खराब गोलंदाजी करतोय, दिशाहीन गोलंदाजी करतोय तो अरबाज. अभिषेक आता धावा जास्त आहेत. 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना 2 सोयर चेंडू टाकले, परंतु कोणी काही त्याला बोलत नाही. जर 6 चेंडूमध्ये 8-10 धावांची गरज असती तर कदाचित त्याला पोहोचलं असतं ते इतर खेळाडूंनी. संतोष अरबाज शेख आहे पेट संघाचा गोलंदाज आणि एक यंगस्टर गोलंदाज आहे. त्याच्यामध्ये एक क्षमता आहे, पण इथे थोडासा तो घाबरला मित्र म्हणेल. पहिले 2 चेंडू वाईट फेकलेत, लाईन आणि लेग तर त्याचे थोडेसे बिघडले. तोच अरबाज राईट हँड ओव्हर विकेट मारा करते. यावेळेस त्याने मात्र ब्लॉकवर मध्ये चेंडू टाकला. फलंदाज राजू शिंदे याला काहीच करता आला नाही. 5 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. आता मात्र आणीबाणीची परिस्थिती आहे. प्रत्येक चेंडूवर काहीतरी निर्णय यायला पाहिजे. चौकार षटकार परत हा सामना स्वरा कळंबोली शेवटच्या षटकापर्यंत चेंडूपर्यंत नेऊ शकतो. 5 चेंडू 27 धावांचे स्वरा कळंबोली आणि दापोली यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. हा सुंदर फटका, स्टायलिश फटका, सुंदर षटकार मारतोय. समोरच्या बाजूने असे षटकार कमी पाहायला मिळतात. आडव्या बॅटनं बरेचसे षटकार आपण बघतो आणि जबरदस्त षटकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न तो स्वरा कळंबोली संघाचा राजू शिंदे. नक्कीच संतोष आपण बघतो आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होते. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. राजू शिंदे आहे चांगला गोलंदाज आहे, पण तेवढ्याच ताकदीचे तर फलंदाजी करतोय या सामन्यात. अभिषेक असं वाटलं पाहिजे प्रेक्षकांना की तुम्ही आपण एखादा संघ हरला तर हरण्यामध्ये पण जीत होती, हरण्यामध्ये पण काहीतरी खेळ दाखवला. 1-2 चेंडू असते बाकी तर त्या फलंदाजाने नक्कीच तो सामना जिंकला असता. परंतु बघूया अरबाज शेख अजूनही 1-2 षटकार या सामन्यामध्ये वाचू शकतायत ते स्वरा कळंबोली संघाला. परंतु त्याने जर फटका मारला सामना कोणी जिंकलो, परंतु राजू शिंदेचा फटका पाहण्यासारखा होता. टेनिस क्रिकेट मधला जो फटका होता सरळ त्याने मारलेला तो फटका लॉंग लॉकआउटच्या मधून वरना मारलेला षटकार. पुन्हा एकदा एक चांगला फटका पडतो जमीन लगतचा फटका. आता जमिनी लगतचे फटके आता ट्रेन एसटी विसरायला पाहिजे आणि विमानानं प्रवास करायला पाहिजे. इथे दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बघूया फलंदाज बाद होत नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे तो स्वरा कळंबोली संघाला. संतोष या 19 धावा कंपल्सरी आहेत. या कंपल्सरी धावा करावा लागणार. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे एखादा वाईट चेंडू या ठिकाणी स्वरा कळंबोली संघाला विजयाच्या जवळ नेऊ शकतो. जर 3 षटकार मारायची किमया राजूने सिद्ध केली तर या सामन्यामध्ये एखादा वाईट सुद्धा महत्वाचा असेल तो स्वरा कळंबोली संघाला. अभिषेक आतापर्यंत धावसंख्या झाली 78 धावांचा पाठलाग करताना एकूण 60 धावा मात्र धावपलकावर आतापर्यंत लागला. 19 धावांची गरज आणि विशाल जितेकर, ऋषी नाईक यांनी एखादा जर फलंदाज थांबला असता तर कदाचित 3 चेंडूमध्ये आता 10-12 धावांची गरज असते. राजू शिंदेने जबरदस्त पुन्हा एकदा एक षटकार मारला. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. इथे कंपल्सरी चेसिंग आहे. संतोष 2 चेंडू 2 षटकार जरी मारले तरी हा सामना जिंकू शकत नाहीये. संतोष असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये कदाचित एकतर्फीपणा बघायला मिळेल की काय. ज्यावेळेस 30 फेकलं गोलंदाज अंकुश सिंगने 2 धावा दिल्या, रवी सोळंकीने धावा दिल्या 13. असं वाटलं की हा सामना कदाचित एकतर्फी होणार. या सामन्यामध्ये स्वरा कळंबोली संघ बऱ्याच फरकाने पराभूत होऊ शकतो, पण आता सामना चांगला होतोय. पण एखादा वाईट चेंडू संतोष या सामन्यामध्ये पुन्हा हौसले बुलंद करणार ते स्वरा कळंबोली संघाचे. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आतापर्यंत 16 धावा आले ते 4 चेंडू मध्ये जबरदस्त फलंदाजी केले. राजू शिंदेने कधी कधी असं होतं हे जे टीम पॅक केलेली असते हे तालुका वाईज संघ आहे, अशा वेळेस कधी कधी एखाद्या खेळाडूवर अन्याय होतो. एखादा चांगला खेळाडू पण पाठीमागे राहतो आणि राजू शिंदे कदाचित असं वाटलं असेल की त्यांना जर पुढे पाठवलं असतं तर या सामना कदाचित त्याने लवकर संपवला असतं. स्वप्नील कांबळे बघा खुशीमध्ये गाजरा खात आहेत. स्वप्नील कांबळे सांगतायत त्याला ऋषी नाईकला 2 जरी मारले तरी तुम्ही एका धावेला एक धाव कमी पडते, पण एक जर वाईट पडला तर त्यांचे धावे झाले. बघूया 13 धावांची गरज आहे. एखादा वाईट एखादा नो बॉल या सामन्यामध्ये काहीतरी करू शकत बद्दल चांगला चेंडू टाकला. लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू जातोय. एकच धाव मिळते आणि इथे मात्र 1 चेंडू 12 धावांची गरज. परंतु राजू शिंदे जरी हा सामना जरी गमावला स्वरा कळंबोली संघाने तरी सुद्धा राजू शिंदेचे 2 षटकार नक्की प्रेक्षकांच्या लक्षात राहतील. संतोष नक्कीच राजू शिंदेचे 2 षटकार, ऋषी नाईकची विकेट, विशाल जितेकर धावची थोडेसे निर्णय मी म्हणेन त्यांच्यासाठी घातक ठरले. अन्यथा हा सामना मी म्हणेन एक चांगला सामना बघायला मिळाला असता
हा सामना कदाचित या ठिकाणी सोरा कळंबोली संघालाही जिंकला असता. एक चेंडू 12 धावांची गरज, आता मात्र शेवटचा चेंडू टाकतोय अरबाज, बचावलाय अरबाज करत मी म्हणेन. आणि हा जबरदस्त फटका तो या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पडतो. षटकार 6 धावांनी सोरा कळंबोली संघ हा सामना हारला. एकच फटका कमी पडला तर सोरा कळंबोली संघाला. नक्कीच आता यानंतर अस्मिता चला या अस्मिता उरड आणि अस्मिता रसायनी आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल या दोन्ही संघाने सामना सुरू करायचा लगेच. चला सामना चालू करा. मॅन ऑफ द मॅच सामनावीर म्हणून या सामन्यामध्ये पारितोषिक मिळतं. आपण बघतोय सामना येण्याचा किताब त्या ठिकाणी मिळणार आहे. तो 19 चेंडूमध्ये 40 धावांची पहरदार खेळी करणारा उस्मान पटेल. उस्मान या आपण नेतृत्व आपलं चांगलं झालं. काल पनवेल संघाचं आपण नेतृत्व केलं आणि काल सामना जिंकला आपण. आणि या ठिकाणी हे पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे ते उस्मान पटेलला. उस्मान पटेल